भाजपच्या वतीने उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना गेटवेल सून म्हटल्यानंतर आज त्यांच्या मातोश्री समोर भाजपच्या शिवानी दाणी वाखरे यांनी गेटवेल सून उद्धव ठाकरे असा बॅनर लावला। मात्र काही तासातच हा बॅनर पोलिसांनी हटवला। स्वतःच्या घरी बसवून महाराष्ट्र चालवण्याचा प्रयत्न करणारे तत्कालीन बेस्ट सीएम उद्धव ठाकरे यांची मानसिक परिस्थिती ढासळलेली आहे। ते कुठलीही भाषा वापरून काहीही विधानं करतायत। आमच्या नेत्यांनी पण त्यांना सांगितलं गेटवेल सून, आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या घरासमोर आम्ही हा बोर्ड लावलेला आहे। उद्धवजी, तुमची तब्येत लवकर बरी व्हावी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पुन्हा महाराष्ट्राला आपल्या अतिशय प्रेरक भाषणाने तुम्ही एंटरटेन करावं अशा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्ही लवकरच बरे व्हावे म्हणून त्यांच्या घरासमोर आम्ही बोर्ड लावलेला आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढेंनी। गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची जी आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना संबोधून काही वाक्य बोलली होती, आणि त्यानंतर फडणवीस यांनी गेटवेल सून असं उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया दिली होती, आणि त्याच्याच जे बॅनर आहेत ते आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय मातोश्रीच्या प्रांगणात, अगदी इथून जर आपण बघितलं तर मातोश्री या ठिकाणावर आपल्याला बाजूलाच मातोश्री जी आहे ती दिसून येते, आणि त्याच्या समोरच कलानगर जंक्शनला हे बॅनर लागलेले होते ज्यामध्ये गेटवेल सून उद्धव ठाकरे यांना हे संबोधन होतं, आणि ज्यावर उद्धव ठाकरे यांचा दिवसणारा एक फोटो देखील लावण्यात आलेला होता। सदरचा बॅनर जो आहे तो आता पोलिसांनी काढलेला आहे, आणि आपण पाहतोय हा जो बॅनर आहे अगदी मातोश्रीच्या समोरच असलेला हा बॅनर होता, तो पोलिसांनी या ठिकाणावरून काढलेला आहे। हा बॅनर जो होता हा कुठेतरी उद्धव ठाकरे यांना खिजवणारा असा प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला होता। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।